काल आपण टोटल अल्किन हे कॅरेक्टर बघितलेलं होतं. आता पुढचा जो पार्ट येणार आहे ज्याला आपण अल्काइन्स हे म्हणतो. आता हा जो अल्काइन्स आहे, अल्काइन्स इज नथिंग बट अ हायली अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स विच कंटेन्स अ ट्रिपल बॉन्ड. ओके, हायली अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स विच कंटेन्स अ ट्रिपल बॉन्ड बिटवीन कार्बन कार्बन इज कॉल्ड ॲज अल्काइन्स. हे लक्षात ठेवा. आणि ह्या अल्काइन्स मध्ये सगळ्यात महत्वाचा जो सी ट्रिपल बॉन्ड सी कॅरेक्टर येणार आहे. सी ट्रिपल बॉन्ड हा सी कॅरेक्टर येतो. ह्याच्यामध्ये पहिला आपल्याला जो मॉलिक्यूल येतो, जो ऍसिटिलीन, हा पर्टिक्युलरली फर्स्ट आपल्याला मेंबर ऑफ अल्काइन्सचा जो येतो ऍसिटिलीन, म्हणून त्यालाच ऍसिटिलिनिक लिंकेज सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ऍसिटिलीन इज द फर्स्ट मेंबर, म्हणून ह्याला आपण ऍसिटिलिनिक लिंकेज म्हणजेच ह्या ट्रिपल बॉन्ड कॅरेक्टरला ऍसिटिलिनिक लिंकेज हे कॅरेक्टर सुद्धा म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. आणि इथं महत्वाचा जो पार्ट जो आहे रिगार्डिंग द अल्कायन्स, हा हायली अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे ट्रिपल बॉन्ड कॅरेक्टरचा. ह्याचा जो जनरल फॉर्म्युला जो आहे तो जनरल फॉर्म्युला आहे CnH2n-2. हा आपल्याला जनरल फॉर्म्युला हा बघायला मिळतो रिगार्डिंग द अल्कायन्स. हे लक्षात ठेवा. आणि ह्यामध्ये ट्रिपल बॉन्ड जे कॅरेक्टर आहे सी ट्रिपल बॉन्ड सी लाच ऍसिटिलिनिक लिंकेज म्हटलं जातं. हे डोक्यात म्हणजेच हे महत्वाचं कॅरेक्टर येतं. हे लक्षात घ्या. आता जसं आपण स्ट्रक्चर बघायचं जर ठरवलं कोणाचं ऍसिटिलिनचं, म्हणजेच अल्काइन्सचं जर स्ट्रक्चर ठरवायचं बघितलं तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला इथं सी ट्रिपल बॉन्ड सी कॅरेक्टर बघायला मिळणार आहे. हे लक्षात ठेवा. इकडे एक कार्बन आणि इकडे एक, म्हणजे इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन, आणि हा सिग्मा, आणि हे दोन पाय बॉन्ड असे आपल्याला बघायला मिळतात. आता ह्या स्ट्रक्चर्स मध्ये लक्षात घ्या की कार्बन हा sp2 हायब्रिडायझेशन स्टेट मध्ये आहे. कुठल्या आहे? sp2 नाही, sp हायब्रिडायझेशन स्टेट मध्ये असतो. कुठले असतो? sp हायब्रिडायझेशन. म्हणजेच हा कार्बन आणि हा कार्बन दोघांची काय आहे? sp हायब्रिडायझेशन. मग आता sp हायब्रिडायझेशन कसं होतं? तर कार्बनची एक्साइटेड स्टेट माहिती आहे 2s आणि 2p. यातला एक कार्बन 2p मध्ये जातो आणि हे 1 2 3 4 असे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स करतो. हा s चा एक आणि p चा एक मिळून जे तयार होतं ते sp, आणि रिमेनिंग जे दोन p ऑर्बिटल्स आहेत ह्या कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 2 चे अनहायब्रिडाइज्ड राहतात. म्हणजेच ते मिक्सिंग प्रोसेस मध्ये म्हणजेच हायब्रिडायझेशन प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट होत नाहीत. आणि म्हणून आपल्याला हे sp हायब्रिडायझेशन कार्बन नंबर 1 कार्बन नंबर 2 मध्ये बघायला मिळतं. मग आता हा कार्बन नंबर 1 आणि हे दोन्ही लॅटरल ओव्हरलॅपिंग मध्ये जातात आणि हे आपल्याला हे ओव्हरलॅपिंग होऊन हा तुम्हाला सिग्मा बॉन्ड तयार होतो. पहिला सिग्मा बॉन्ड तयार होतो ह्या कार्बन कार्बनच्या ओव्हरलॅपिंग मुळे. आता हा कार्बन कार्बन ओव्हरलॅपिंग झाला. ओके, हा कार्बन कार्बन ओव्हरलॅपिंग झाला म्हणजे हे कॅरेक्टर तयार झालं. ओव्हरलॅपिंग म्हणजे को-ऍक्सल ओव्हरलॅपिंग झालं. हे काय झालं? को-ऍक्सल ओव्हरलॅपिंग झालं. ओके, आता काय होतं? ह्यातला हा जो एक sp ऑर्बिटल्स आहे तो sp मधला जो हा sp मधला आणखीन एक ऑर्बिटल आहे तो काय करतो? हा हायड्रोजन बरोबर काय करतो? पर्टिक्युलरली ऑर्बिटल तयार करतो. म्हणजे sp-s ओव्हरलॅप होतं. इथं काय आहे? sp-sp ओव्हरलॅप कार्बन कार्बन मध्ये, आणि हा sp-s हायड्रोजन मधला s आणि कार्बनचा sp असं मिळून sp-s ओव्हरलॅप. कारण का हा कार्बन दोन्हीही कशा आहेत? sp हायब्रिडायझेशन स्टेट मध्ये आहेत, म्हणून sp-sp ओव्हरलॅप कार्बन कार्बन मध्ये येतं. sp-sp आणि इथं sp कार्बन आणि हायड्रोजन s ओव्हरलॅप मध्ये येतो. हे लक्षात ठेवा.
आणि मग ह्यांच्यामधला जो बॉन्ड आहे हा लिनियर कॅरेक्टरचा आहे, हा लिनियर जॉमेट्री येते आणि म्हणून बॉन्ड अँगल 180 डिग्रीचा येतं. आता सगळ्यात महत्वाचं काय येतं तर हे आता दोन कॅरेक्टर, हा हायड्रोजन बरोबर गेला, हा हायड्रोजन बरोबर गेला. मग हे जे दोन आहेत अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल, आता हे दोन अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल ह्यांचं ओव्हरलॅपिंग हे लॅटरल म्हणजेच साइड वाईज लॅटरल ओव्हरलॅपिंग होतं. कारण ह्या पर्टिक्युलरली हा जो ओव्हरलॅपिंग आहे त्याला हे दोन परपेंडिक्युलर कॅरेक्टर असतात. हे दिसताना आपल्याला 3 डायमेन्शनल कॅरेक्टर आहे, म्हणजे लक्षात घ्या हे असं, ओके, हे असं, ओके, आणि हे आपण जर बघितलं तुमचा सॉरी हे हिता असं, हे ज्या वेळेला असं करतो ह्याला हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस आणि हा झेड ऍक्सिस असं जे येतं म्हणजे हे दोन काय येतात परपेंडिक्युलर कॅरेक्टर येतात. दोन ऑर्बिटल म्हणजे हे अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल्स जे आहेत हे परपेंडिक्युलर येतात. कुणाला हे जे आपल्याला को ऍक्सल ओव्हरलॅपिंग झालेल्या ऑर्बिटलला म्हणजे एसपी ऑर्बिटलला हे परपेंडिक्युलर येतात. आणि परपेंडिक्युलर मुळे काय होतं साइड वाईज ओव्हरलॅप आणि लॅटरल ओव्हरलॅप होतं. आणि म्हणून हा एक आपल्याला काय होतं साइड वाईज ओव्हरलॅपिंग म्हणजे ह्याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी ह्याच्या बरोबर आणि ह्याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी ह्याच्या बरोबर आल्यामुळं आपल्याला दोन प्रकारचे बॉन्ड तयार होतात. ओके, हे लक्षात ठेवा. ओके, आता मी वरती घ्यायच्या ऐवजी इथं जरा फक्त वरती घेतो आणि वरचा सिग्मा बॉन्ड म्हणा आणि हे दोन पाय बॉन्ड म्हणा, म्हणजे एक वरती आणि एक खालती आणि मध्ये सिग्मा बॉन्ड असा तयार होतो. हे डोक्यात ठेवा. ओके, आणि म्हणून पर्टिक्युलरली साइड वाईज ओव्हरलॅपिंग मुळे आपल्याला एसपी कॅरेक्टर्स मध्ये एसपी हायब्रिडायझेशन स्टेट मध्ये आपल्याला महत्वाचा 180 बॉन्ड अँगलनं ईच कार्बन एसपी हायब्रिडायझेशन स्टेट मध्ये असतं. आणि रिमेनिंग 2 जे आहे जे अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल्स आहेत ते तुम्हाला पाय बॉन्ड क्रिएट करतात. हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे की कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड 154 पिकोमीटर आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा 134 पिकोमीटर येते. परंतु कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन ह्याची जर बॉन्ड लेंथ BL म्हणजेच बॉन्ड लेंथ ही जर तुम्ही बघितली तर ही बॉन्ड लेंथ 120 पिकोमीटरची येते. ओके, हे लक्षात ठेवा 120 पिकोमीटर्सची येते. बिकॉज ऑफ 2 पाय इलेक्ट्रॉन्सच्या कॅरेक्टर्स मुळे आपल्याला बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं पर्टिक्युलरली स्ट्रक्चर ऑफ अल्काइन्सचं स्ट्रक्चर्स बघत असताना. परत एकदा सांगतो, अल्काइन्सच्या स्ट्रक्चर्स मध्ये पर्टिक्युलरली एसपी हायब्रिडायझेशन कॅरेक्टर येतं. एसपी मध्ये हा कार्बन पर्टिक्युलरली एसपी हायब्रिडायझेशन मध्ये जातो आणि एसपी हायब्रिडायझेशन मुळे आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजेच आपल्याला एसपी हायब्रिडायझेशन मध्ये गेल्यानंतर एक सिग्मा बॉन्ड आणि 2 पाय बॉन्ड अनहायब्रिडाइज्ड कॅरेक्टर्स मुळे बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा. ह्याच्यामधला जो बॉन्ड अँगल आहे 180 आणि जी जॉमेट्री येते ते लिनियर जॉमेट्री येते. आणि ह्याच्यामधली जी बॉन्ड लेंथ आहे C ट्रिपल बॉन्ड C 120 पिकोमीटर येते. हे लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड म्हटलं तर 154 पिकोमीटर येते आणि C डबल बॉन्ड C म्हटलं की 134 पिकोमीटर एवढी बॉन्ड लेंथ आहे. हे ऑलरेडी मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. हे लक्षात ठेवा. मग ह्याच्यानंतर पुढचा जो पार्ट येतो अल्काइन्सच्या बाबतीत. ओके, पुढचा जो पार्ट येतो जो अल्काइन्सच्या बाबतीत हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर दॅट इज नथिंग बट इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर. हे आपण कॅरेक्टर बघूया. इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर हे कॅरेक्टर्स आपल्याला पर्टिक्युलरली बघायचं आहे. कुणाच्या बाबतीत अल्काइन्सच्या बाबतीत. आता ह्यामध्ये इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर्स काढणं अत्यंत सोपं आहे. हे लक्षात ठेवा. आता हा तुमचा जर घेतला आपण, ओके, हा तुमचा ओके ऍसिटिलिनिक लिंकेज जर घेतली आपण
तर ऍसिटिलीन एक लिंकेज घेतली तर इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर हे तुम्ही इझिली काढू शकता. हा तुमचा सी, हा तुमचा इथं एच आणि इथं सी आणि हा एच, क्रॉस डॉट आणि ह्यामध्ये 3 क्रॉस करायचे म्हणजेच तुम्हाला इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर हे पण कॅरेक्टर बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. आता मग ह्याच्यानंतर आपल्याला येतं नॉमेनक्लेचर हा क्रायटेरिया येतो. नॉमेनक्लेचर्स मध्ये पर्टिक्युलरली कॉमन नेम हे जर तुम्ही घेतलं तर कॉमन नेम हा जर पहिला घेतला आपण HC ट्रिपल बॉन्ड CH, ह्याला ऍसिटिलीन असं नाव येतं, हे लक्षात ठेवा. आता पुढचा जो येतो ज्याला आपण इथं CH3 C ट्रिपल बॉन्ड CCH3 असं जर घेतलं तर ह्याला फक्त मिथाईल म्हणा आणि पुढे नाव या मिथाईल ऍसिटिलीन, हे असं तुमचं नाव कॉमन नेम्स मध्ये येतं, हे लक्षात ठेवा. आता मिथाईल हा असं CH मिथाईल ऍसिटिलीन, तिसरं असं येईल CH3 C ट्रिपल बॉन्ड CCH3, हे तुम्ही नाव द्या डाय मिथाईल ऍसिटिलीन असं येईल. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला जर असं जर दिलं CH3 हा C ट्रिपल बॉन्ड C2H5 म्हणजेच इथाईल मिथाईल ऍसिटिलीन, हे तुमचं कॉमन नेम येतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून कॉमन नेम हे आपल्याला युजफुल नाही आहे ऍसिटिलीन करता, आणि म्हणून ज्या वेळेला तुम्ही ऍसिटिलीन्सला कॉमन नेम्स पेक्षा IUPAC नेम हे कॅरेक्टर येतात, म्हणून हे ऍसिटिलीन, मिथाईल ऍसिटिलीन, डायमिथाईल और इथाईल मिथाईल पर्यंत आपल्याला हे कॉमन नेम्स तुम्ही देऊ शकता. पुढे मग कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतं कॉमन नेम करता, आणि त्याच्याकरता IUPAC कॅरेक्टर हे आपल्याला बघायला मिळतात. मग आता IUPAC कॅरेक्टर्स मध्ये तुम्हाला माहिती आहे सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन, त्याच्यावरनं पेरेंट हायड्रोकार्बन काढायचा, म्हणजे तुम्ही अल्केन काढणार, अल्केन मधला AN रिप्लेस करायचा YNE न, म्हणजे अल्काईन, आणि ह्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्डची पोझिशन टाकायची. मग तुमचा हा 1 आणि 2 आहे, 2 कार्बनचा अल्केन म्हणजे इथेन, म्हणून तुम्हाला हा इथाईन असा बघायला मिळेल. इथं 3 कार्बनचा आहे म्हणजे 1 2 3, प्रोपेन प्रोप 1 YNE असं येईल. इथं 1 2 3 4 म्हणजेच तुम्हाला काय येईल ब्युटाईन, म्हणजे ब्युटेन मतलब ब्यूट 2 YNE असं येईल. ओके, आता इथं C2H5 म्हणजे इथं आपण CH2 CH3 घेऊ, इथं 1 2 3 4 5 म्हणजेच पेंट 2 YNE असं तुमचं स्ट्रक्चर किंवा IUPAC नॉमेनक्लेचर हे बघायला मिळेल. मग जर तुम्हाला असं दिलं CH3, ओके, CH3 CH3 हे तुम्ही घेतलं, CH2 C ट्रिपल बॉन्ड CH असं जर तुम्ही घेतलं तर नंबरिंग देताना इकडून द्यायचं 1 2 3 4 5, नाव येईल तुमचं 4 मिथाईल. ओके, 5 आहेत म्हणून पेंट 1 YNE लोएस्ट पॉसिबल नंबर. हे सगळे कॅरेक्टर्स लोएस्ट पॉसिबल नंबर, सबस्टिट्यूएंट ग्रुप, हे सगळे ॲज इट इज तुम्ही द्यायचे आहेत, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. मग हे IUPAC बघितलं आपण, कॉमन नेम्स बघितले कोणाचे तर अल्काईन्सचे कॉमन नेम्स बघितले, हे लक्षात ठेवा. आता हे जे अल्काईन आहे ऍसिटिलिनिक लिंकेज मध्ये आपण जे बनतो हे अल्काइन्स, पर्टिक्युलरली सिसिटॉक्सिन हा एक पर्टिक्युलरली पॉइझनस प्लांट, वॉटर हेमलॉक म्हणून एक प्लांट आहे, त्याच्यामध्ये सिसिटॉक्सिन जो अल्काईनचा पार्ट प्रेझेंट असतो, आणि हा आपल्याला पर्टिक्युलरली पाण वनस्पती ज्या म्हणतात वॉटर हेमलॉक, त्यामधले हे विषारी कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतात. कशामध्ये? अल्काइन्स मध्ये बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. मग आता पुढचा पार्ट येतो ज्याला आपण प्रिपरेशन्स मेथड म्हणतो. मग आता
जी पहिली प्रिपरेशन्स मेथड जी आहे, काय आहे, ज्याला आपण प्रिपरेशन्स मेथड जी म्हणतो, तर ती पहिली प्रिपरेशन्स मेथड हे जर तुम्ही बघायला गेला तर पहिल्यांदा हा प्रिपरेशन्स मेथड्समध्ये आपल्याला इंडस्ट्रियली प्रिपरेशन केलं जातं. पहिली प्रिपरेशन्स मेथड इंडस्ट्रियल प्रिपरेशन मेथड. ह्यामध्ये काय होतं, मिथेन हा ऑक्सिजन बरोबर ट्रीट केला जातो. मिथेन हा ऑक्सिजन बरोबर ट्रीट केला जातो आणि हिट आउट केलं जातं. आणि इथं आपल्याला 6CH4 प्लस ट्वाइस O2 हे जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला इंडस्ट्रियली हा पर्टिक्युलरली अल्काईन म्हणजेच इथाईन तयार होतं, प्लस ट्वाइस CO2 गॅस हा बाहेर पडतो आणि परत आपल्याला ट्वाइस CO2 आणि प्लस 10H2 हे पण रिलीज होतं, हे लक्षात ठेवा. म्हणजेच काय होतं बघा, हा CH4 आहे, 6 वेळेला घ्या, हे कार्बन घेऊया आपण, 2 3 4 5 6. ओके. आणि इथं आपल्याला जर बघितलं, आपल्याला CH हा पार्ट बघायला मिळणार आहे. आता काय होतं, हे 6 24 हायड्रोजन आहेत, हे लक्षात ठेवा. 1 2 3 4 5 6 हे असं आपण घेऊया. ह्यातले 2 हायड्रोजन जे आहे, एक ह्या कार्बनला आणि एक हे कार्बनला जाऊन तुम्हाला इथाईन तयार होईल, या इथला पार्ट. म्हणजेच 24 मधले 2 गेले, ते राहिले 12. 24 मधले 2 गेले, ते राहिले 12 आपल्याला बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. आणि पर्टिक्युलरली आपण ज्या वेळेला ह्यातला जो CO2 कॅरेक्टर आहे, कारण का 2 कार्बन गेले म्हणजे राहिले 4, आणि म्हणून इथं तुम्हाला ट्वाइस CO2 बघायला मिळतं आणि 10H2 हे कॅरेक्टर्स बघायला मिळतात. 10 दोन्ही 20, 20 आणि 2 22. ओके ओके, हे लक्षात ठेवा. 6CH4 हे कॅरेक्टर्स तुम्हाला बघायला मिळून आपल्याला इथाईन प्रॉडक्ट ॲट अ हाय टेम्परेचर काय तयार होतं इथं, ॲट अ हाय टेम्परेचर. हे इंडस्ट्रियल प्रिपरेशन आपल्याला तयार होतं. पहिली प्रिपरेशन्स मेथड म्हणजेच काय, इंडस्ट्रियल प्रिपरेशन्स मेथड ही होय. आता दुसरी जी मेथड आहे, त्याला आपण फ्रॉम कॅल्शियम कार्बाइड काय म्हणतो, कॅल्शियम कार्बाइड. ओके. आता ह्या कॅल्शियम कार्बाइड मध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या कॅल्शियम कार्बाइडच्या रिॲक्शन्स मध्ये ही सुद्धा इंडस्ट्रियल प्रिपरेशन मेथड आहे. कॅल्शियम particularly carbide is particularly having a reaction, calcium carbide having a reactions with a water molecule. म्हणजेच कॅल्शियम कार्बाइड treated with water H2O and produces alkene or produces alkyne. हे लक्षात ठेवा. मग हा तुमचा कॅल्शियम कार्बाइड हा असा बघायला मिळेल. कॅल्शियम कार्बाइड हा Ca, हा C आणि हा C हा कॅल्शियम कार्बाइड, आणि ह्याच्यामध्ये हा ट्रिपल बॉन्ड कॅरेक्टर येतो आणि प्लस आमचा वॉटर मॉलिक्यूल H हा OH थोडंसं हिटिंग केलं की काय होतं, हा CH आणि हा CH एकत्र येतात आणि तुम्हाला अल्काईन तयार होतं आणि प्लस कॅल्शियम हायड्रॉक्साईड जनरेट होतं आणि हे ॲसिटिलीन हा प्रॉडक्ट तयार होतो. परंतु लक्षात घ्या, हे करत असताना काय असतं की असं राऊंड बॉटम फ्लास्क घेतला जातो. हा राऊंड बॉटम फ्लास्क ठेवला जातो. इथं बर्नर असतं. ओके. त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बाइड CaC2 ऍड केलं जातं. तिथं तुमचा एक हे, आणि इथं आपल्याला पर्टिक्युलरली साईड हे असतं, पर्टिक्युलरली साईड ट्यूब असते ज्याला डिलिव्हरी ट्यूब म्हणतो, आणि तिथं एक वॉटर बाथ असतो आणि वॉटर बाथमध्ये असा मेजरिंग सिलेंडर उलटा आपल्याला इन्व्हर्टेड मध्ये मेजरिंग सिलेंडर असतो, ते लक्षात ठेवा. आणि तो डीप केला जातो वॉटर कॅरेक्टर्स मध्ये, हे लक्षात ठेवा. मग काय होतं,
यामध्ये कॅल्शियम कार्बाईड ऍड केलं जातं. पाणी ड्रॉप बाय ड्रॉप त्याच्यावरनं, म्हणजेच लक्षात घ्या हे असं इथं एक फनेल असतं. ओके, हे फनेल आहे आणि ह्या फनेल मधनं पाणी ड्रॉप बाय ड्रॉप हे ऍड केलं जातं कॅल्शियम कार्बाईड मध्ये. आता ह्या कॅल्शियम कार्बाईड मध्ये ज्यावेळेला ड्रॉप बाय ड्रॉप ऍड केलं जातं त्यावेळेला लक्षात घ्या कार्बाईड हे मुळं आपल्याला जसं ड्रॉप बाय ड्रॉप ऍड केलं जातं तर त्यावेळेला कॅल्शियम कार्बाईड रिॲक्ट होतो आणि ॲसिटिलीन तयार होऊन कॅल्शियम हायड्रॉक्साईड पण तयार होतं. परंतु ज्या वेळेला ॲसिटिलीन इथं ज्या वेळेला प्रोड्यूस होतं त्यावेळेला आपल्याला इम्प्युरिटी H2S म्हणजे हायड्रोजन सल्फाईड इम्प्युरिटीज काय ह्याच्यामध्ये इम्प्युरिटीज हे आपल्याला बघायला मिळणार आहेत. ह्या कुठल्या इम्प्युरिटीज असणार आहेत? H2S आणि PH3 म्हणजेच हायड्रोजन सल्फाईड आणि हा फॉस्फिन. ओके, ह्याचं नाव येणार आहे हायड्रोजन सल्फाईड. हे हायड्रोजन सल्फाईड आणि पर्टिक्युलरली फॉस्फिन ह्या इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात. कारण लक्षात घ्या कॅल्शियम कार्बाईड बरोबर कॅल्शियम सल्फाईड आणि कॅल्शियम फॉस्फाईड ह्याचा थोडासा अंश कॅल्शियम कार्बाईड मध्ये असतं. म्हणजे कॅल्शियम कार्बाईड जो CaC2 आहे त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज कॅल्शियम सल्फाईड आणि कॅल्शियम फॉस्फाईड हे प्रेझेंट असतं. हे लक्षात ठेवा. कॅल्शियम फॉस्फाईड आणि कॅल्शियम सल्फाईड अलॉंग विथ कॅल्शियम कार्बाईड प्रेझेंट असतं आणि म्हणून ॲसिटिलीन बरोबर H2S आणि फॉस्फिन हे तयार केलं जातं. मग हे H2S आणि फॉस्फिन हे रिमूव्ह केलं जातं. हे लक्षात ठेवा. ओके, कॉपर सल्फेट किंवा ब्लिचिंग पावडर सोल्युशन ऍड करून आपल्याला हे H2S आणि फॉस्फिन हे रिमूव्ह केलं जातं. हे लक्षात ठेवा. म्हणजे ज्यावेळेला प्रिपरेशन्स मेथड होतात तर त्यावेळेला लक्षात घ्या पर्टिक्युलरली हायड्रोजन सल्फाईड अँड फॉस्फिन हे कॉपर सल्फेट ऍड करून हे आपल्याला दोघे रिमूव्ह केलं जातं किंवा पर्टिक्युलरली मर्क्युरी क्लोराईड इन हायड्रोक्लोरिक ऍसिड हे टाकून सुद्धा रिमूव्ह केलं जातं. म्हणजे H2S हा कॉपर सल्फेटनं आणि मिक्सचर ऑफ मर्क्युरी क्लोराईड आणि हायड्रोक्लोराईडनं आपल्याला रिमूव्ह केला जातो आणि जो फॉस्फिन आहे हा पर्टिक्युलरली मिक्सचर ऑफ ब्लिचिंग पावडर अँड वॉटर ह्यानं रिमूव्ह केला जातो. हे लक्षात ठेवा. हे कॉन्टॅमिनेशन कॅल्शियम कार्बाईड हा कॉन्टॅमिनेटेड कॅरेक्टर असल्यामुळं ओके कॅल्शियम सल्फाईड आणि कॅल्शियम फॉस्फाईडचा कॉन्टॅमिनेटेड कॅरेक्टर असल्यामुळं पर्टिक्युलरली हे H2S आणि फॉस्फिन दे आर रिमूव्ड बाय passing acetylene through a copper sulfate solution or bleaching powder solution or a mercury chloride and hydrochloride mixture solution ह्याच्यावरून पास ऑन केलं की आपल्याला H2S आणि PH3 हे दोन्हीही रिमूव्ह होतात. हे लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर पुढचा जो महत्वाचा पार्ट येतो ज्याला आपण डिहायड्रोहॅलोजिनेशन काय म्हटलं जातो? डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ व्हिसिनल डायहॅलाइड हे रिॲक्शन्स बघायचं आहे. डिहायड्रोहॅलोजिनेशन ही तिसरी प्रिपरेशन्स मेथड आपण बघतो. पहिली मेथड झाली इंडस्ट्रियल मेथड. मिथेन बरोबर आपल्याला मिथेन बरोबर ऑक्सिजन हाय टेम्परेचरला हिट आउट करायचं, ऍसिटिलीन बघायला मिळतं. दुसऱ्यामध्ये कॅल्शियम कार्बाईड मध्ये रिॲक्शन्स करायची वॉटर मॉलिक्युल्सची आणि तिसऱ्यामध्ये आपल्याला डिहायड्रोहॅलोजिनेशन हे कॅरेक्टर बघायचं आहे. काय बघायचं आहे? डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ व्हिसिनल डायहॅलाइड. व्हिसिनल डायहॅलाइडचं डिहायड्रोहॅलोजिनेशन ह्या रिॲक्शन्सनं आपल्याला पर्टिक्युलरली ही रिॲक्शन्स कॅरीड आउट करायची आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजेच इथं डिहायड्रोहॅलोजिनेशन जेमिनल आणि व्हिसिनल प्रमाणे पहिल्यांदा व्हिसिनल पण करू शकतो आणि जेमिनलनं पण आपण करू शकतो. हे लक्षात ठेवा. व्हिसिनल आणि जेमिनल. आता व्हिसिनल म्हणजेच तुम्हाला मी सांगितलं
की पर्टिक्युलरली ऍडजस्टंट कार्बनला हॅलो ग्रुप आणि हा व्हिसिनल आला. आणि जेमिनल म्हणजेच काय, एकाच कार्बनला दोन पर्टिक्युलरली हॅलो ग्रुप, मग तो ब्रोमिन असू दे किंवा क्लोरीन असू दे, हे लक्षात ठेवा. आणि ह्यातून आपल्याला महत्वाचा पर्टिक्युलरली डिहायड्रो हॅलोजिनेशन म्हणजेच हायड्रोजन आणि हॅलोजन रिमूव्ह करायचं आहे, हे लक्षात ठेवा. मग पहिल्यांदा आपण व्हिसिनल डायहालाइड घेऊया. हा HC, हा इथं Br, हा CH, इथं Br, ओके सॉरी इथं H आणि हा Br घेतला आपण. आणि पर्टिक्युलरली KOH पहिल्यांदा घेतला, ऍक्वियस KOH घेतला. तर काय होतं, तर लक्षात घ्या हा एक Br, ओके, आणि ह्यातला एक H, ओके, बाहेर पडतो आणि तुम्हाला पर्टिक्युलरली CH2 डबल बॉन्ड CHBr प्लस KBr प्लस H2O हा असं पर्टिक्युलरली व्हिनाइल ब्रोमाइड तयार होतं. आता व्हिनाइल ब्रोमाइड जे तयार होतं म्हणजेच हा परत बघा, हा H, हा CH आणि हा Br, फर्दर KOH घेतला आणि म्हणजेच 2 मोल्स घेतले ह्याचे, तर परत हा Br जाईल आणि तुम्हाला हा HC ट्रिपल बॉन्ड CH प्लस KBr प्लस H2O तयार होतं. परंतु जो सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो तो लक्षात ठेवा, व्हिनाइल ब्रोमाइड, ओके, हा जो व्हिनाइल ब्रोमाइड इज लेस रिएक्टिव टुवर्ड्स अल्कोहोलिक KOH और NaOH, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ही जी फर्स्ट स्टेप आहे, ओके, आणि ही सेकंड स्टेप आहे, त्यामधली सेकंड स्टेप्स ज्या वेळेला आपण घेतो त्यामध्ये हे लक्षात ठेवा, ही पर्टिक्युलरली कॅरीड आउट रिएक्शन्स केली. Vinyl bromide is less reactive towards alcoholic KOH and NaOH. Hence, reaction carried out with NaNH2 or KNH2 म्हणजे सोडा अमाइड और पोटॅश अमाइड, हे लक्षात ठेवा. ही रिएक्शन्स कॅरीड आउट केली जाते सोडा अमाइड पासून, म्हणजेच NaNH2 ला लक्षात घ्या, ह्या NaNH2 ला, ओके, NaNH2 ला सोडा अमाइड म्हटलं जातं. आणि मग इथं सेकंड स्टेप जी आहे त्याच्याऐवजी ही रिएक्शन्स केली जाते NaNH2 बरोबर रिएक्शन्स केली जाते. आता काय होतं, ह्यातला एक Br आणि हा Na असा मिळून NaBr जातो. ह्यातला एक हायड्रोजन आणि हा एक अमोनिया म्हणून बाहेर पडतं आणि मग तुम्हाला अल्कीन तयार होतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं पहिल्या स्टेप्स मध्ये तुम्ही अल्कोहोलिक KOH, हे अल्कोहोलिक आहे बरं का, अल्कोहोलिक KOH हे तुम्ही घेऊ शकता. आणि अल्कोहोलिक KOH न डिहायड्रो हॅलोजिनेशन जे अल्फा बीटा हे करू शकता डिहायड्रो हॅलोजिनेशन न. परंतु ज्यावेळेला व्हिनाइल कॅरेक्टर येतं, व्हिनाइल ब्रोमाइड म्हणजेच काय की sp2 कार्बनला फंक्शनल ग्रुप अटॅच असणे, फंक्शनल ग्रुप इज अटॅच टू sp2 कार्बन. sp2 कार्बन म्हणजेच काय, जो डबल बॉन्ड कार्बन आहे त्याला जर फंक्शनल ग्रुप अटॅच असतील तर ते येतं व्हिनाइल कॅरेक्टर येतं, ओके, हे लक्षात ठेवा. मग तो जो व्हिनाइल ब्रोमाइड आहे हा लेस रिएक्टिव्ह आहे. म्हणून जर तुम्ही फर्दर KOH बरोबर जर परत फर्दर सेकंड स्टेपला परत डिहायड्रो हॅलोजिनेशन कॅरीड आउट केला तर ह्याचा इल्ड कमी येतो, इल्ड लेस आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून तो इल्ड चांगला मिळावा म्हणून व्हिनाइल ब्रोमाइड विच इज अ लेस रिएक्टिव्ह, कसं आहे, व्हिनाइल ब्रोमाइड हा लेस रिएक्टिव्ह आहे, हे लक्षात ठेवा. किंवा अनरिएक्टिव्ह म्हटलं सुद्धा चालू शकेल. हा व्हिनाइल ब्रोमाइड हा लेस रिएक्टिव्ह किंवा अनरिएक्टिव्ह आहे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता.
ओके, हा लेस रिॲक्टिव्ह आणि अनरिॲक्टिव्ह इन्स्टेड ऑफ KOH अल्कोहोलिक आपल्याला NaNH2 म्हणजेच ह्याला आपण सोडा अमाइड म्हणतो. काय म्हणतो? सोडा अमाइड. ओके, हे लक्षात ठेवा. किंवा पोटॅश अमाइड KNH2 घेतलं की तुम्हाला ऍसिटिलीन तयार होतं. हे लक्षात ठेवा. काय तयार होतं? ऍसिटिलीन तयार होतं. आणि म्हणून हे सगळ्यात महत्वाची रिॲक्शन आहे, पर्टिक्युलरली व्हिनाइल ब्रोमाइड डिहायड्रो हॅलोजिनेशन. आता सिमिलर तुम्ही पर्टिक्युलरली व्हिसिनल चीज जसं केलं तसं जेमिनल सुद्धा करू शकता. हे लक्षात ठेवा. आता जेमिनल मध्ये करत असताना पर्टिक्युलरली स्टेप सेम आहे. अल्कोहोलिक KOH हा आपल्याला वापरायचाच आहे. फक्त कसं आपल्याला रिॲक्शन्स मध्ये जातं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्याच्याकरता फक्त जेमिनल बरोबरची रिॲक्शन्स मी तुम्हाला दाखवतो. हा तुमचा जेमिनलचा पार्ट. हा H, इथं H हा Br आणि हा Br. ओके, अल्कोहोलिक KOH मांडायचा आपल्याला. अल्कोहोलिक KOH. आता काय होतं? ह्यातला एक Br आणि ह्यातला एक H बाहेर पडतो. ओके, हा H आणि हा Br आपण बाहेर काढला तर तुम्हाला इथं CH2 डबल बॉन्ड CHBr प्लस KBr प्लस H2O. आता काय होतं? हा तुमचा CH2 आहे, हा H, हा तुमचा CH, हा Br, हा व्हिनाइल कॅरेक्टर आला, व्हिनाइल ब्रोमाइड आला किंवा व्हिनाइल क्लोराइड आला, कुठलाही घेऊ शकता. ह्याच्या बरोबर काय करायचं? NaNH2 ची रिॲक्शन करायची. म्हणजेच हा H आणि हा Br गेला की तुम्हाला ट्रिपल बॉन्ड अल्काइन्स म्हणजेच ऍसिटिलीन हा बघायला मिळतो. NaBr आणि प्लस NH3. हे लक्षात ठेवा. या दोन्हीमध्ये सेकंड स्टेप्स मध्ये व्हिनाइल ब्रोमाइडनच रिॲक्शन्स करायची आहे. हे डोक्यात ठेवा. म्हणजेच तुम्हाला इझी कॅरेक्टर बघायला मिळेल. कोणाच्या बाबतीत? डिहायड्रो हॅलोजिनेशन ऑफ व्हिसिनल अँड जेमिनल डायहॅलाइड. ओके, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट. ही रिॲक्शन्स स्टार मार्क करून ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आता पुढची जी रिॲक्शन आहे फ्रॉम टेट्राहॅलाइड. ओके, म्हणजेच पर्टिक्युलरली रिॲक्शन्स ओके फ्रॉम जे आहे टेट्रा हॅलो अल्केन्स पासून. सगळ्यात शेवटची मेथड आहे टेट्रा हॅलो अल्केन. ओके, म्हणजेच काय? हे तुमचं पर्टिक्युलरली ह्यामध्ये 4 क्लोरीन मॉलिक्युल्स घेतले तुम्ही. ओके, 1 2 1 1 2 2 टेट्रा क्लोरो इथेन हा तुम्ही घेतला. टेट्रा क्लोरीन ट्वाइस झेडेन इन अल्कोहोलिक कंडिशन्स मध्ये घेतला की तुम्हाला काय तयार होतं? HC ट्रिपल बॉन्ड CH प्लस ZnCl2 ट्वाइस मध्ये बघायला मिळतं आणि ऍसिटिलीन हे तयार होतं. हे लक्षात ठेवा. ओके, आता ह्यामध्ये आपल्याला ही जी प्रोसेस आहे ही टेट्रा हॅलो अल्केनची जी प्रोसेस आहे ह्यालाच आपण डी हॅलोजिनेशन म्हणतो. डी हॅलोजिनेशन म्हणजेच फक्त हॅलोजन ग्रुप हे रिमूव्ह होतात. डी हॅलोजिनेशन. परंतु ही डी हॅलोजिनेशन प्रोसेस इज नॉट युजफुल फॉर द प्रिपरेशन ऑफ ऍसिटिलीन. हे कारण काय आहे? बिकॉज हे टेट्रा हॅलाइड जे तयार होतात दे आर गोइंग टू प्रिपेअर फ्रॉम ऍसिटिलीन इटसेल्फ. ऍसिटिलीन पासून टेट्रा हॅलाइड्स तयार होतात. म्हणून आपल्याला जो इल्ड आहे फ्रॉम टेट्रा हॅलाइड टू ऍसिटिलीन इज व्हेरी लो आहे. आणि टेट्रा हॅलाइड्स हे ऍडिशनल प्रॉडक्ट ऑफ ऍसिटिलीन येतात. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. आणि म्हणून आपल्याला जर ऍसिडिक कॅरेक्टर्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला महत्वाचा पार्ट जो येतो तो आपण टेट्रा हॅलाइड पासून जी रिॲक्शन्स करतो तो इम्पॉर्टंट ऑर महत्वाचं कॅरेक्टर इथं आपल्याला बघायला मिळतं. म्हणून ह्या इथं जे आपण टेट्रा हॅलो अल्केन्स तयार करणार आहोत. टेट्रा हॅलो अल्केन्स
तयार करतो ते ऍसिटिलीन पासून केल्यामुळं आपल्याला 1122 टेट्राक्लोरो इथेन पासून जर ऍसिटिलीन करायचं असेल तर त्याचा यील्ड कमी येतो, हे लक्षात ठेवा. आणि हा इम्पॉर्टंट मेसेज तुम्हाला बघायला मिळतं. आता सगळ्यात महत्वाचं जे कॅरेक्टर्स येतं पुढचं, की आपल्याला जर समजा असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर ब्युटाईन हे इथाईन पासून तयार करा. काय करा? ब्युटाईन हा इथाईन पासून तयार करा. जसं आपण सोडा अमाइड असं म्हटलं, आपण सोडा अमाइड पासून रिॲक्शन्स केलं, तसंच लिथियम अमाइड म्हणून हा प्रॉडक्ट येतो. लिथियम अमाइड म्हणजेच LiNH2 हा घ्यायचा आणि ह्या LiNH2 बरोबर आपल्याला इथाईनची रिॲक्शन केली की आपल्याला 2 स्टेप्स मध्ये आपल्याला इथं ब्यूट 1YNE हा इथाईन पासून तयार करायचा आहे. मग हा तुमचा आहे इथाईन. ओके, आता तुम्ही काय करणार? पहिल्यांदा LiNH2 बरोबर रिॲक्शन करणार. कोणाबरोबर करणार? LiNH2 बरोबर रिॲक्शन्स करणार. आता काय होतं, ह्यातला एक H इथं जातो आणि इथं तुम्हाला HC डबल बॉन्ड, ओके, HC ट्रिपल बॉन्ड, ओके, हा C आणि Li आणि इथं अमोनिया बाहेर पडतं, हे लक्षात ठेवा. आणि हा तुमचा प्रॉडक्ट आहे इथायनल लिथियम, हा प्रॉडक्ट येतो. आता हा जो इथायनल इथिलियम हा प्रॉडक्ट येतो, हा पर्टिक्युलरली अल्काइल हॅलाइड बरोबर रिॲक्ट करायचा आहे. म्हणजेच CH3CH2Br म्हणजेच इथाइल ब्रोमाइड बरोबर तुम्ही रिॲक्ट केला, थोडस हिट आउट केलं तर काय होतं, हा Li सबस्टिट्यूट होतो आणि तुम्हाला HC ट्रिपल बॉन्ड C CH2CH3 प्लस LiBr तयार होतं आणि 1 2 3 4 म्हणजेच हा ब्यूट 1YNE तयार होतं. लक्षात घ्या, ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय तयार करायचं आहे? ब्यूट 1YNE करायचं आहे. म्हणजेच तुम्हाला 4 कार्बन असला पाहिजे फायनल प्रॉडक्ट मध्ये. आणि म्हणून पहिल्यांदा आपण काय करतो की ऍसिटिलीन बरोबर रिॲक्ट करतो, कारण हे ऍसिटिलीन म्हणजेच इथाईन पासून तयार करणार आहे. मग इथाईन पासून जर ज्यावेळेला आपण तयार करतो त्यावेळेला पहिल्यांदा सोडा अमाइड किंवा लिथियम अमाइड हे यूज करायचं. यामध्ये काय होतं, हा हायड्रोजन हा NH2 बरोबर जातो, इथायनल लिथियम तयार होतं. मग आता आपल्याला 4 कार्बन करायचे, इथं ऑलरेडी 2 आहेत, मग 2 कार्बन आहेत म्हटल्यावर ऍडिशनल 2 कार्बन पाहिजे, म्हणून आपण इथं इथाइल ब्रोमाइड घेतलं. जर 5 असतील तर इथं प्रोपाइल ब्रोमाइड घेणार. ओके, हे लक्षात ठेवा. ओके, आणि नुसतं आपल्याला 4 कार्बन जर असतील, ओके, हे लक्षात ठेवा. ओके, 4 कार्बन असतील, 2 कार्बन असतील किंवा 3 कार्बन असतील तर इथं नुसतं CH3Br तयार होईल, हे लक्षात ठेवा. आता आपण पुढचं बघूया. पेंट 2YNE हे तयार करायचं आहे. कुणापासून? तर आपल्याला पर्टिक्युलरली हे आपल्याला पेंट 2YNE तयार करायचं आहे. हे प्रोपाईन पासून तयार करायचं आहे. मग आता प्रोपाईन म्हणजे काय बघा, हा तुमचा CH3C ट्रिपल बॉन्ड CH, ह्याच्या बरोबर काय करा, LiNH2 ची रिॲक्शन करा. हा हायड्रोजन म्हणजेच -NH3 होईल का नाही बघा, म्हणजे हा NH3 बाहेर पडला म्हणजेच तुम्हाला काय तयार होईल, CH3C ट्रिपल बॉन्ड CLi म्हणजेच इथं इथायनल लिथियम जसं येतं तसंच हे प्रोपायनल लिथियम तयार होतं. आणि आता ह्याच्या बरोबर रिॲक्शन्स करायचे. कोणाचे? आपल्या बघा 1 2 3 कार्बन आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजेच 5 कार्बन करायचे, म्हणजे आणखीन आपल्याला
2 कार्बन ऍड करायचे म्हणजेच परत CH3CH2 Br बरोबर करायचं, म्हणजे हा गेला तुमचा CH3, हा C ट्रिपल बॉन्ड, हे CH3CH2 काय होणार इथं येणार Li च्या जागी, इथं C CH2 CH3 होईल आणि Li Br तयार होईल. 1 2 3 4 5 म्हणजेच इथं पेंट 2YNE तयार होईल. ही आहे एक रिॲक्शनला फ्रॉम लिथियम अमाइड पासून जी रिॲक्शन्स तयार होते हे तुम्हाला यायला पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर येतं, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. ओके, आणि हे दोन्हीही रिॲक्शन्स महत्वाच्या आहेत हे लक्षात ठेवा. मग आता ह्याच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइन्स हे काय आहे हे आपण बघूया. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइन्स. आता फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइन्स मध्ये ह्यांच्या प्रॉपर्टीज लोअर अल्काइन्स जे आहेत 3 मेंबर्स म्हणजे ॲसिटिलीन, ओके, मिथाइल ॲसिटिलीन, हे जे आहेत दे आर गॅशियस इन नेचर. पुढचे जे नेक्स्ट 8 मेंबर्स आहेत ते लिक्विड्स आहेत आणि हायर मेंबर्स दे आर अ सॉलिड, हे कॅरेक्टर्स मध्ये असतात. आता ॲसिटिलीन जर सोडला ऑल अल्काइन्स आर ओडरलेस. ॲसिटिलीनला कॅरेक्टरिस्टिक्स स्मेल असतो हे लक्षात ठेवा. ओके, अल्काइन्स आर अ स्लाइट हॅव्हिंग अ हायर बॉइलिंग पॉइंट, कारण ट्रिपल बॉन्ड कॅरेक्टर असल्यामुळं हायर बॉइलिंग पॉइंट दॅन अल्केन अँड अल्किन्सपेक्षा त्याचा हायर बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट बघायला मिळतो. आणि ॲज अ मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस ऑर मॉलिक्युलर मास इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉइंट अँड मेल्टिंग पॉइंट इज ऑल्सो इन्क्रीजेस, हे लक्षात ठेवा. आता हे जे अल्काइन्स आहेत दे आर सोल्युबल इन वॉटर अँड दे आर लेस डेन्सर दॅन वॉटर, हे लक्षात ठेवा. आणि परंतु ते सॉल्वंट बेन्झिनमध्ये इथर्समध्ये इझिली काय होतात तर पर्टिक्युलरली इझिली दे आर गोइंग टू बी डिझॉल्व्ड इन अ ऑर्गॅनिक सॉल्वंट. परंतु वॉटर ह्या कॅरेक्टर्समध्ये आपल्याला बघायला मिळत नाहीत, ते सोल्युबल होत नाहीत, हे लक्षात ठेवा. मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट आणि त्याची डेन्सिटी इन्क्रीज होते ॲज देअर इन्क्रीज इन कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो पर्टिक्युलरली रिगार्डिंग द अल्काइन्सच्या संदर्भात. आता मग इथं आपण अल्काइन्सचं इंट्रोडक्शन बघितलं, डेफिनेशन बघितली, ओके, आणि प्रिपरेशन्स मेथड बघितली, नॉमेनक्लेचर IUPAC आणि कॉमन नेम हे सुद्धा कॅरेक्टर बघितलं. आता पुढचा जो पार्ट आहे तो ऍसिडिक कॅरेक्टरचा जो पार्ट आहे तो आपल्याला ऍसिडिक कॅरेक्टरचा पार्ट हा इम्पॉर्टंट आहे. आणि हे एवढं वाचून झाल्यानंतर आपल्याला पुढच्या कॅरेक्टर्समध्ये म्हणजे पुढच्या पार्टमध्ये आपल्याला ऍसिडिक कॅरेक्टर आणि पर्टिक्युलरली प्रिपरेशन्स मेथड्स नाहीत, ज्या आपल्याला केमिकल रिॲक्शन्स आहेत ह्या सगळ्या आपल्याला पुढच्या पार्टमध्ये बघायच्या आहेत. कारण इथं मी हा व्हिडिओ थोडासा कमी करतोय, ह्याचं कारण 1 तासाचा करत नाही, कारण इथं जे ऍसिडिक कॅरेक्टर आहे हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड कॅरेक्टर्स आपल्याला आहे आणि त्यामुळं हा पहिला पार्ट तुम्ही वाचून घेतल्यानंतर तो ऍसिडिक कॅरेक्टर कसा आहे काय आहे ते उद्याच्या भागात आपण बघायचं आहे. आता इथं ज्या रिॲक्शन पण होणार आहेत ह्या ट्रिपल बॉन्ड कॅरेक्टर पाय इलेक्ट्रॉन्स असल्यामुळंच इथं आपल्याला ॲडिशन रिॲक्शनच होणार आहे. परंतु ही ॲडिशन रिॲक्शन होत असताना आपल्याला कशा प्रकारानं ॲडिशन होणार आहे, ओके, ती ॲडिशन होत असताना इम्पॉर्टंट फॅक्टर जो ट्रिपल बॉन्ड कॅरेक्टरचा फॅक्टर आहे त्याच्यामध्ये एनर्जी कॅरेक्टर जो आहे तो ठरणार आहे आणि ॲसिडिक कॅरेक्टर हा पण इम्पॉर्टंट ठरतो, एवढं तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. ओके, आता हे लक्षात घेतल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा एकदा सांगतो की ह्यामध्ये आज आपण जे कॅरेक्टर्स बघितलं, ओके, आज आपण जे कॅरेक्टर्स बघितलं तर त्या कॅरेक्टर्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉइंट आला जो आपल्याला स्ट्रक्चर ऑफ अ ट्रिपल बॉन्ड कॅरेक्टर आला. आता स्ट्रक्चर ऑफ अ ट्रिपल बॉन्ड कॅरेक्टरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की कार्बन कार्बन या त्यात एक सिग्मा बॉन्ड असतो, ओव्हरहेड ऑन म्हणजेच को ॲक्सल ओव्हरलॅपिंग होतं कार्बन कार्बनमध्ये आणि रिमेनिंग 2 आहेत ते sp हायब्रिडाइज्ड
अनहायब्रिडाइज्ड कॅरेक्टर्समध्ये आपल्याला बघायला मिळतात. अनहायब्रिडाइज कॅरेक्टरचे 2 कार्बनचे ऑर्बिटल्स आपल्याला अनहायब्रिडाइज राहतात आणि 2 मध्ये sp हायब्रिडायझेशन होऊन आपल्याला एक कार्बन कार्बन कोॲक्सल ओव्हरलॅपिंग आणि कार्बन हायड्रोजन sps ओव्हरलॅप होतात. ओके, आणि हे अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल्स जे आहेत, अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल्स जे आहेत हे कसे आहेत? अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल्स हे लक्षात घ्या. हे तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगतो की हे परपेंडिक्युलर टू द कार्बन, सिंगल बॉन्ड कार्बनला असल्यामुळं त्यांचं साइड वाईज ओव्हरलॅपिंग होतं आणि त्यालाच लॅटरल ओव्हरलॅपिंग म्हणतात आणि म्हणून तुम्हाला 2 पाय बॉन्ड कॅरेक्टर तयार होतं, हे लक्षात ठेवा. तसंच आपण ज्या वेळेला नॉमेनक्लेचर, कॉमन नॉमेनक्लेचर हे ॲसिटिलीन, मिथाइल ॲसिटिलीन, डायमिथाइल ॲसिटिलीन हे बघितलं आणि म्हणून इसेन्शियल कॅरेक्टर हे IUPACचं कॅरेक्टर इसेन्शियल आहे, हे पण तुम्हाला मी ह्या आत्ताच्या भागात सांगितलेलं होतं, हे लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्वाचं जे कॅरेक्टर्स आपल्याला जर बघायला गेलं तर आपल्याला पर्टिक्युलरली ज्या IUPAC नॉमेनक्लेचर्समध्ये आपण ज्या वेळेला बघतो, आपण ज्या वेळेला कॅरेक्टर बघतो तर त्यावेळेला IUPAC मध्ये आपल्याला सिलेक्ट लॉंगेस्ट कार्बन चेन ही आपण घेणारच आहे, परंतु ट्रिपल बॉन्ड कॅरेक्टरला आपला सगळ्यात काय असणार आहे? लोएस्ट पॉसिबल नंबर तिथं येणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके, आणि मग आपण प्रिपरेशन्स मेथडमध्ये पहिली इंडस्ट्रियल मेथड ही बघितली, मिथेन बरोबर ऑक्सिजनची ॲट अ हाय टेम्परेचर ही पहिली बघितली. दुसरी कॅल्शियम कार्बाइड बरोबर वॉटरची रिॲक्शन, त्यामध्ये कॅल्शियम कार्बाइड बरोबर आपल्याला म्हणजेच ॲसिटिलीन बरोबर कॅल्शियम कार्बाइड अँड वॉटरचं रिॲक्शन झाली की आपल्याला ॲसिटिलीन मिळतं आणि ॲसिटिलीन बरोबर फॉस्फिन आणखी H2S हे 2 गॅस तयार होतात आणि H2S आणि फॉस्फिन हे दोन्ही रिमूव्ह केलं जातं कॉपर सल्फेटनं किंवा पर्टिक्युलरली मर्क्युरिक क्लोराईड विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड किंवा ब्लिचिंग पावडरचं सोल्युशन, ह्या तिन्हीनं तुम्ही H2S आणि फॉस्फिन ह्या ज्या इम्प्युरिटीज आहेत ॲसिटिलीनच्या, ॲसिटिलीन प्रोड्यूस होणाऱ्या ज्या इम्प्युरिटी इन द फॉर्म ऑफ गॅसेस आहेत ते आपण रिमूव्ह करतो, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा. H2S करता कॉपर सल्फेट आणि मर्क्युरिक क्लोराईड हे यूज केलं जातं आणि फॉस्फिन करता महत्वाचं ब्लिचिंग पावडर हे जास्त प्रमाणात यूज केलं जातं, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण जी तिसरी मेथड बघितली ज्याला आपण डिहायड्रो हॅलोजिनेशन कॅरेक्टर बघितलं, त्या डिहायड्रो हॅलोजिनेशन्समध्ये KOH फॅक्टर, अल्कोहोलिक KOH घेतला तरी सेकंडला व्हिनाईल कॅरेक्टर तयार होतं आणि म्हणून व्हिनाईल हा लेस रिॲक्टिव्ह और अनरिॲक्टिव्ह असल्यामुळं सोडा अमाइड म्हणजे स्ट्रॉंग बेस NaNH2 किंवा KNH2 हा स्ट्रॉंग बेस सेकंड स्टेप्स मध्ये यूज करून आपण पर्टिक्युलरली डिहायड्रो हॅलोजिनेशननं आपल्याला ॲसिटिलीन तयार करता येतं. आणि चौथं डिहॅलोजिनेशन कुणाचं करतो आपण? टेट्रा हॅलो अल्केन्सचं डिहॅलोजिनेशन करून आपण महत्वाचा पार्ट बघितला. ओके, आणि त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज बघितला. आता एक राहिलं आपल्याला की अल्काइन्स हा पोझिशन आयसोमर्स देतो, हे लक्षात ठेवा. CH2 CH2 CH3 म्हणजेच हा 1 2 3 4 5 6 असं जर तुमचा असेल, ओके, तर ह्याचं हेक्स 2YNE येतं. आता ह्याचा पोझिशन आयसोमर्स म्हणजे काय येईल बघा, CH3, ओके, इथं CH2 C ट्रिपल बॉन्ड C म्हणजे 1 2 3 4, ओके, हा 5 आणि हा 6 येणार आहे. फक्त ह्याच्या आपण डिस्ट्रीब्युशन केलं, ओके, म्हणजे 1 2 3 4 5 6 म्हणजे हेक्स 3YNE. ओके, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम और स्ट्रक्चरली इट इज डिफरंट. आणि म्हणून अल्काइन्स हा कधीही चेन आयसोमेरिझम पेक्षा आपल्याला लक्षात ठेवा पोझिशन आयसोमेरिझम हे कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं, हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजेच हा तुमचा HC ट्रिपल बॉन्ड C, ओके, CH2
CH2CH3 म्हणजेच हा 1 2 3 4 5 हा बघायला मिळाला तर हे तुमचं पेंट 1 YNE येतं आणि मग पेंट 2 YNE मध्ये CH3 हा C ट्रिपल बॉन्ड C 1 2 3 हा 4 आणि हा 5 म्हणजे 1 2 3 4 5 म्हणजेच पेंट 2 YNE आणि म्हणून अल्कायन्स हा पोझिशन आयसोमर्स देतो पोझिशन आयसोमर देतो म्हणजे पोझिशन आयसोमेरिझम एक्झिबिट करतो कोण तर अल्काइन्स करतो एवढं तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा ओके आणि म्हणून आपल्याला अल्काइन्सच्या बाबतीत जो ऍसिडिक कॅरेक्टर आहे जो टर्मिनल हायड्रोजन आहे तो इम्पॉर्टंट येणार आहे म्हणून आपल्याला जर आपण आता जसं फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या त्या फिजिकल प्रॉपर्टीज मधल्या ऍसिडिक कॅरेक्टर हे उद्याच्याला आपण बघायचं आहे हे लक्षात ठेवा ओके तर थँक्यू व्हेरी मच